मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवीन खुशखबर समोर आलेली ती म्हणजे तलाठी भरती फायनल मेरिट संदर्भात। तर मित्रांनो, तलाठी भरतीचं जे काही फायनल मेरिट आहे त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती कधी भेटणार आहे तर त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आणि अपडेट मित्रांनो समोर आलेली आहे। तर तलाठीचं फायनल मेरिट कधी लागेल मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये तलाठी होईल, कोणत्या विद्यार्थ्यांना संधी भेटेल, 130 वाले 140 वाले तलाठी होऊ शकतात का आणि तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत भेटेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो याच व्हिडिओमध्ये। आणि बघा मित्रांनो, शासनाचा निर्णय काय झालेला आहे की विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जे काही नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आहे तर ती रद्द होणार आहे किंवा परीक्षा डबल होणार आहे त्या संदर्भात काय अपडेट आलेली मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थ्यांची निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आल्यानंतरच्या पद्धतीने होणार आहे किंवा मित्रांनो फायनल आन्सर के मिळून निवड के मित्रांनो विद्यार्थ्यांची निवड होणार आहे तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही मित्रांनो। तर तलाठी फायनल मेरिट कधी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती कधी भेटेल आणि तुमची निवड कोणत्या पद्धतीने होईल सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर प्रेस करा। तलाठी भरती संदर्भात या ठिकाणी समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया, तर व्हिडिओला लाईक पण करून द्या। तर मित्रांनो बघा, तलाठी भरतीचं जे काही या ठिकाणी नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागलेली त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं असं मत आहे की घोळ झालेला आहे, विद्यार्थ्यांचे 50-50 मार्क कमी झाले आणि याच कारणामुळे त्यांची शासनाला प्रचंड मागणी होती। त्याच्यासाठी त्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केले आणि यांची मागणी होती की या ठिकाणी तलाठी भरती पूर्णपणे रद्द करायला पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची नवीन परीक्षा 1.5 महिन्याच्या आत घेतली पाहिजे सरकारने, एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने, की जेणेकरून नॉर्मलायझेशन सारखा घोळ याच्यामध्ये होणार नाहीये। म्हणून शासनाने मित्रांनो या गोष्टीचा विचार करून निर्णय घेतला पाहिजेत असं विद्यार्थ्यांची मागणी होती। तर त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केले, परंतु शासनाला जे करायचं होतं ते शासनाने केलं आणि त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली की आता तलाठी भरती फायनल मेरिट कधी लागेल, विद्यार्थ्यांना नियुक्ती कधीपर्यंत भेटेल, सर्व काही मित्रांनो डिटेलमध्ये माहिती समोर आलेली ती माहिती मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो। तर बघा समोर पाहू शकता तलाठी भरती मित्रांनो, तलाठी निवड यादी आठवड्याभरात याद्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो। याद्यांचे पूर्णपणे या ठिकाणी मित्रांनो शेवटच्या प्रोसेसमध्ये काम सुरू आहे आणि मित्रांनो आठवड्याभरामध्ये तलाठी भरतीचं फायनल मेरिट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारीला नियुक्तीपत्र मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। 26 जानेवारीला म्हणजे मित्रांनो लवकरात लवकर आता तुमचा रिझल्ट लागणार आहे, तर हेच याच्यामध्ये पूर्णपणे देण्यात आलेलं आहे। तर 11.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते, त्याच्यामधून 8,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 2-3 वेळेस आन्सर के जाहीर करण्यात आला, नॉर्मलायझेशन झालं आणि महत्त्वाचं म्हणजे आता विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लागण्याची वेळ आलेली, त्याच्यासाठी ही बातमी समोर आलेली आहे मित्रांनो। तर नियुक्तीबाबत पण अपडेट आहे, त्याच्यानंतर निवड यादी आठवड्याभरात जाहीर होईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही यादी लागायला नको पाहिजे याच्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांचा विरोध होता मित्रांनो, त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केले, मोर्चे काढले, परंतु शासनाला जे करायचं होतं ते शासनाने केलं मित्रांनो। आता मित्रांनो बघा, जे काही नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्याच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की साहेब नॉर्मलायझेशन लिस्ट रद्द करायला पाहिजेत आणि जी काही फायनल आन्सर के जी काही अंतिम आन्सर के लागलेली तर अंतिम आन्सर केचा विचार करूनच विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करायला पाहिजेत, परंतु असं नाही होणार मित्रांनो। शासनाने निर्णय घेतलेला आहे तर नॉर्मलायझेशन सुद्धा लागू आहे आणि नॉर्मलायझेशन झालेल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं झालेलं आहे तर त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामधून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे मित्रांनो। तर अशी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो, म्हणजे मित्रांनो रॉ मार्क्स वगैरे काही होणार नाही याच्यामध्ये असा निर्णय समोर आलेला आहे आणि लिस्ट आता लवकरात लवकर जाहीर होणार आहे मित्रांनो। याच्यामुळे काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं त्यांना वाटेल मित्रांनो, परंतु बघा शासनानेच विचारच करून मित्रांनो हा निर्णय घेतलेला आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती अन्याय व्हायला नको पाहिजेत, कारण मेरिटमध्ये बसणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये पण प्रामाणिक विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी 8 लाख आहेत मित्रांनो की ज्यांचा विरोध आहे भरती रद्द व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा प्रामाणिक विद्यार्थी आहे। तर शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे कमी गुणवाले तलाठी होऊ शकतात का, 140-150 वाले सगळं सारखं लागणार नाही मित्रांनो, डिफरंट मेरिट लागेल, या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी। आणि मित्रांनो मेरिट कसं तयार होतं ते लक्षात घेऊन घ्या, डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा आहे, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले, तिथला पेपर कसा होता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून फायनल मेरिट तयार होणार आहे मित्रांनो। म्हणजे कमी मिळाले म्हणून असं नाही की तुमची निवड रद्द होईल, तुम्हाला पण संधी भेटू शकते मित्रांनो, काळजी करू नका। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा की निकाल लागला पाहिजेत किंवा नको, किंवा शासनाने 8 लाख विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत का, भरती रद्द केली पाहिजेत का, किंवा मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोर
पुढच्या अपडेट तलाठी भरतीच्या जशा सर्वप्रथम येतील तशा मीच तुम्हाला देणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला लाईक पण करा, तुमचे मार्क कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.